राजकर्त्यांची सभा भरलेली आहे। या सभेत विषय आणि मुद्दा तोच आहे, आमची अर्थव्यवस्था तात्पुरती ढासळलेली आहे। तेव्हा धन आम्ही तुम्हाला नाकारत नाही, पण काहीशा कालावधीनं आम्ही धन तुम्हाला प्राप्त करून देऊ म्हटलं। तुमची अर्थव्यवस्था ढासळली याला कारण कोण म्हणजे काय? अहो, तुम्ही एकट्याच म्हणतो, तुमची पत्नी लोपामुद्रा, याच्यासाठी तुम्ही हे सर्व करता, बरोबर की नाही? हे आम्ही राजकर्ते आहोत, हे समस्त जण जमलेलो आहोत, प्रत्येकाची रयत आहे हो, प्रत्येकाचं कुटुंब आहे। मग एवढी कुटुंब सांभाळणं, आता प्रत्येक दिवस हे सुगीत नाही ना। पण राजा हो, भूमंडळावर तुमचा अधिकार आहे। आम्ही तर एका झोपडीत एका आश्रमात राहतो, फक्त आश्रमापुरती आमच्या मालकीची जागा आहे। नव्हे तर आजपर्यंत आम्ही आमचा जो व्यवहार चालवला, आमचा जीवन निर्वाह जो चालवला, तो फक्त फळ आणि कंदमुलावर। आम्ही केव्हाही कुणासमोरही हात पसरले नाही, पण आज पत्नीच्या इच्छेसाठी म्हणून राजे, तुम्ही जर आम्हाला धनद्रव्य देऊ, एका ब्राह्मणाची सेवा करणार नाही, मग आम्ही हात कुणासमोर पसरवले? अगदी योग्य बोलला तुम्ही। तुमची सेवा करणं म्हणजे विप्र धर्म। केवळ आम्ही माणूस म्हटलं, फक्त या कालावधी पुरता नाही, काहीसा कालावधीनं आम्ही तुम्हाला धन प्राप्त करून देऊ म्हटलं, तत्क्षणी तुम्हाला तिथपर्यंत आम्ही धने पाठवून देऊ ना। तुम्ही जरा राजे, इथून मी माघारी जाणार नाही, कारण तुमच्या राजकोठारात काय काय जवळ आहेत ही ज्या वेळी मी पाहिल, नवे तर त्याचा मी अनुभव घेईन, त्याच वेळी मी इथून बाहेर जाईल। जे राजकोटाला प्रत्येक सेवक आहे, ते आम्हाला समस्त संदेश देतात, त्यांच्या संदेशावरून आम्ही तुम्हाला कथित करतोय, तुम्हाला तो व्यवहार पाहता येणार नाही। राजे, जर का बऱ्या मुलानं आम्हाला तुमचं धनद्रव्य प्राप्त झालं नसेल, तर शेवटी आणि एका लोकांचं सामर्थ्य तुम्हाला मग लोकांचं सामर्थ्य नका तुम्ही आम्हाला दाखवलं का? हे आम्ही सुद्धा कल्पना नाही, समाज लोकांना म्हणून तुम्हाला सूचित करतोय। युद्ध थांबण्याच्या मुळाशी कारण पुनश्च सांगण्याची गरज मला वाटते।